या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस व दुसरी शाखा मुस्लिम पाच्छापेठ सोलापूर। ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स AIOCDच्या वतीने दिनांक 20 मे 2026 रोजी देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक देण्यात आली आहे। केंद्र सरकारकडून औषध विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे। राज्य संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून औषधांवर मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या जात असल्याने पारंपरिक औषध विक्रेत्यांचा व्यवसाय धोक्यात आला आहे। देशातील सुमारे 12.5 लाख औषध विक्रेते आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचे त्यांनी सांगितले। संघटनेने केंद्र सरकारकडे DPCO 2013 अंतर्गत नफा नियंत्रणातील तरतुदी मागे घेण्याची तसेच औषध विक्रेत्यांना ब्रँड सबस्टिट्यूट औषधे देण्याचा अधिकार देण्याची मागणी केली आहे। सरकारने वारंवार निवेदने देऊनही दखल घेतली नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले। दरम्यान राज्य संघटनेचे सचिव अनिल नांदूर यांनी महाराष्ट्रातील हा बंद 100% यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे। अध्यक्ष सोलापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आपल्या मार्फत मी सगळे जनतेला विनंती करतो की ऑनलाईन मेडिसिन खरेदी करणं खूप दुष्परिणाम आहेत। सगळ्यांनी ऑनलाईन मेडिसिन खरेदी करू नये आणि तसेच आमचा 20 मे रोजी अखिल भारतीय केमिस्ट बंद आहे। त्या बंदमध्ये आम्ही सगळे केमिस्ट सोलापूर जिल्ह्यातील सगळे केमिस्ट आम्ही सहभागी होणार आहे आणि तसेच आम्ही 20 मे रोजी सकाळी 9 वाजता चार पुतळा ते पूनम गेट येथं आम्ही भव्य मोर्चा काढणार आहे। त्या मोर्चामध्ये सोलापूर शहरातील बरेचसे केमिस्ट सहभागी होणार आहेत आणि त्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे आणि आपल्यामार्फत मी या सगळ्या समाजाला आणि सरकारला कळू इच्छितो की ज्यांनी जे 2 GR आणलेले आहेत, GR नंबर 817 आणि 220 हे दोन्ही GR त्यांनी पाठीमागे घ्यावे आणि हे डीप डिस्काउंटमार्फत जी कॉम्पिटिशन चालू आहे त्या कॉम्पिटिशनला पण कुठल्याही कायद्यात मार्फत हे कॉम्पिटिशन कमी करावी, जेणेकरून सगळं रुग्णांना सगळं पेशंटला चांगल्या पद्धतीचे उच्च दर्जाचे प्रतीचे औषधं मिळावे ही आमची प्राथमिकता आहे। त्या दृष्टीनं सरकारने या आमच्या मागणीचा योग्य विचार करावा। तसेच जनतेने यापुढं ऑनलाईन औषधं परचेस करू नये ही नम्र विनंती। साधारणतः 4,000 मेडिकल स्टोअर सोलापूर जिल्ह्यात बंद राहणार आहेत आणि साधारणतः 500 मेडिकल मोर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।